नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वलीन आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:08 ते 7:42 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:52 आणि यमगंड काळ दुपारी 2:02 ते 3:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 7:53 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हर्षल बरोबर प्रतियोग करेल आणि शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र 8व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. शारीरिक दुखणे आजच्या दिवशी समोर येऊ शकते. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. त्याचप्रमाणे इझी मनीच्या मागे सुद्धा जाऊ नका. फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव किंवा तशा प्रकारचे काही प्रलोभनं समोर येऊ शकतील. त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदार बरोबर थोडाफार प्रमाणात खटके उडू शकतील. तुम्हाला स्वतःच्या भावभावनातून नियंत्रण ठेवणे गरजेचं राहील. तुमची अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतील. काही अडकलेले लाभसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत तुमचा मूड चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं तुमची आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतील. त्या संदर्भात काही चांगले तुम्हाला इंट्युशन येऊ शकतील किंवा चांगल्या काही संधीसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही अडकलेली कामं तुमचे मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. मात्र
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात वादाची ठिणगी उडू शकेल, काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. दशमातील अश्विनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र थोड्याफार प्रमाणात काही विषयावरून खटके सुद्धा होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात निर्णय घेताना थोडीशी काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध सुमधुर राहतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमचा चांगल्या प्रमाणात चालू शकेल. मात्र बराचसा लगबगीचा धावपळीचा दिवस राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण अडकलेले व्यवहार मार्गी लागू शकतील किंवा त्यासंबंधी काही चांगली माहिती तुम्हाला खबर बातमी मिळू शकेल. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे अडकलेली कामं सुद्धा मार्गी लागू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडण्याची शक्यता राहील. त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडीशी धावपळ तुमची होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या दशामस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागू शकतील. अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र थोडंसं खर्चात नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल.
चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील, की ज्या तुमच्यासाठी शुभप्रदाय असतील. त्यासंबंधी काही चांगले अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर मात्र थोड्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर सुद्धा मतभेद होण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीच्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त असेल मात्र कामं तुमचे मार्गी लागू शकतील. मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही अडकलेले कामं पूर्ण होतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारची दूरगामी कामं किंवा निर्णय या संदर्भात निर्णय घेऊ नका किंवा ती कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.